Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. क्रेनच्या मदतीने अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग हटवला। घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतील मृतदेह डीएनए चाचणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सुरुवात। मात्र मृतदेह मिळण्यास उशीर होत असल्यामुळे नातेवाईकांचा संताप। 30 सेकंदामध्ये अपघात कसा झाला हा जगाला पडलेला प्रश्न। शत्रू राष्ट्राकडून सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का? संजय राऊत यांच्याकडून संशय व्यक्त। एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या कारणांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन। भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी एसओपीएस तयार करण्यावर समिती लक्ष केंद्रित करणार। मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्सची मोठी कारवाई। जॉईंट ऑपरेशनमध्ये 5 जिल्ह्यांमधून मोठा शस्त्रसाठा जप्त। आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय। 8 दिवसात वसुलीची अट रद्द करा। 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयात घुसणार। बच्चू कडूंचा इशारा। कर्जमाफीसाठी 15 दिवसात समिती नेमणार। समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीबाबत निर्णय। शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, उदय सामंत यांचं बच्चू कडूंसह आंदोलनकर्त्यांना आवाहन। पुण्यामधील अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांचा गोंधळ, तर बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नाही, टप्प्याटप्प्याने सर्व करणार। प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। बच्चू कडूंना काही झाल्यास सरकारला सोडणार नाही, प्रहार आंदोलकांचा इशारा। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासह 17 मागण्या पूर्ण करण्याची मागणी। नाशिकच्या द्वारका सर्कलची भुजबळांकडून पाहणी। मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रुपीकरणावरून छगन भुजबळ पालिका अधिकाऱ्यांवर संतापली। आषाढी एकादशी यात्रेतील मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना अनुदान देण्यास मंजुरी। राज्य सरकारकडून प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान देण्यास मान्यता। राज्यामध्ये कोरोनाचे 102 नवे रुग्ण। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1914 वर, तर मुंबईमध्ये 805 कोरोना रुग्ण। इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच। इराणने इस्रायलवर सुमारे 100 क्षेपणास्त्र डागली। इराणच्या लष्कर प्रमुखासह 6 अणुशास्त्रज्ञांना इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी ठार केलं। क्रिकेटमध्ये बाउंड्रीवर कॅच घेण्याच्या नियमात बदल। बॉल फक्त एकदाच हवेत फेकता येणार। आयसीसीचा मोठा निर्णय ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार। Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.